ऑर्गेन्झा ड्रेस पीसपासून आपण कुर्ती शिलाई करणार आहोत। आपल्याला टॉप पार्टसाठी ऑर्गेन्झा फॅब्रिकचे 2 पीस आणि अस्तरसाठी हे सॅटिनचं फॅब्रिक मिळालं आहे। त्याचसोबत पॅन्टसाठी हे सेपरेट फॅब्रिक मिळालं आहे। तर ह्यापासून आपण छान असा सूट तयार करणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। आता आपण कुर्ती कटिंग करून घेऊयात। आपलं जे सॅटिनचं फॅब्रिक होतं ते मी इथं 4 फोल्डमध्ये अशा पद्धतीने ठेवून घेतलं आहे। आपल्या टॉपची उंची आहे 38 इंच आणि 2 इंच शिवण्यात असं मी टोटल आपल्या टॉपची उंची 40 इंच घेतलेली आहे। पहा आता ह्याची घडी कशी घेतली ते पाहूयात। आपल्या हिपची साईज आहे 38 इंच, त्याचा चौथा भाग आणि 1 इंच साईड चॉकसाठी। अशा पद्धतीने इथं मी ही कापडाची घडी घेतलेली आहे। अशाच पद्धतीने तुम्हाला अस्तरची घडी घ्यायची आहे, म्हणजेच आपल्याला बाकीची मापं टाकायला सोपं जातं। आता आपण वरच्या साईडने टॉपची मापं टाकायला सुरुवात करूयात। आपल्याला वरच्या साईडला सरळ लाईन आखून घ्यायची आहे, म्हणजेच आपल्याला मापं टाकायला सोपं जाईल। आता आपण शोल्डरचा माप टाकतोय। तर शोल्डर मी अंगावर मोजले होते। पूर्ण शोल्डर आपले 14 इंच होते, त्याचा दुसरा भाग येतो 7 इंच। त्यानंतर आपल्याला मुंडा खोली घ्यायची आहे 7 इंच। पहा पुन्हा बंद बाजूकडून आपण 7 इंचाला मार्क करून इथं हे दोन्ही पॉईंट्स जोडून घेऊया। अशा पद्धतीने पॉईंट्स दिल्यामुळे आपली मुंढा रेषा आणि छाती रेषा अगदी सरळ रेषेत येतात। आता ह्या रेषेवर आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे। आपली छाती आहे 34 इंच, त्याचा चौथा भाग येतो 8.5 इंच आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन। मागील मुंड्यासाठी आपल्याला मध्यातून 1 इंचाला मार्क करून वरच्या साईडला आपल्याला अर्धा इंचाला शोल्डर उतार द्यायचा आहे। ते मार्जिन सोडून मुंढा लाईनचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। त्यानंतर आपल्याला मागील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। आपलं फॅब्रिक हे सॅटिनचं आहे, त्यामुळे थोडंसं ते सरकलं जातं। सॅटिनच्या फॅब्रिकवर ड्राफ्टिंग करत असताना हलक्या हाताने करा, म्हणजेच आपलं कापड हे जास्ती सरकत नाही। आता तिथूनच 1 इंच आतल्या साईडला मार्क करून मुंढा लाईनच्या सेंटरपर्यंत आपल्याला ही लाईन जोडून घ्यायची आहे। हे आपण मार्क पुढील मुंड्यासाठी करतोय। आता मध्यातून आपल्याला अशा पद्धतीने पुढील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। साधारण इथलं अंतर हे 1 इंचाचं येतं। आता शोल्डर पट्टीवर आपण गळारुंदीसाठी 3 इंचाला मार्क करतोय। तिथूनच आपल्याला खालच्या साईडला 12 इंचाला मार्क करून घ्यायचा आहे। हे मार्क आपण कमरेच्या मापासाठी करतोय। जिथं आपण 12 इंचाला मार्क केलं तिथं आपल्याला कमरेचा चौथा भाग आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे। तिथूनच आपल्याला खालच्या साईडला कमरेच्या कटसाठी 7 इंचाला मार्क करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्या टॉपच्या साईड चॉकसाठी। आता आपण जे 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलं होतं साईड चॉकसाठी, तिथे मार्क करून तो पॉईंट आपल्याला कमरेपर्यंत जोडून घ्यायचा आहे। इथं आपलं सॅटिनचं फॅब्रिक आहे, त्यामुळे मार्क करत असताना ते सरकतं, त्यामुळे इथं तुम्ही टाचण्यांचा वापर केला तरीसुद्धा चालेल। इथे आपण दोन्ही पॉईंट्स जोडून घेतले। आता आपण जे साईड चॉकसाठी 1 इंच एक्स्ट्रा घेतलं आहे तिथं आपल्याला संपूर्ण खालच्या साईडला मार्क करून सरळ लाईन आखून घ्यायची आहे। इथे तुम्ही साईड चॉकसाठी 1.5 इंचापर्यंत एक्स्ट्रा मार्जिन घेऊ शकता। इथे आपल्या कुर्तीचं ड्राफ्टिंग झालं आहे। आता कटिंग करून घेऊयात। व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने आपल्याला मागील मुंढ्याचं कटिंग करून घ्यायचं आहे। पहा त्यानंतर शोल्डर उतार कटिंग करून मागील भाग सेपरेट करून घेऊयात। मागील भाग सेपरेट करून घेतल्यानंतरच आपल्याला पुढील मुंड्याचा शेप कटिंग करून घ्यायचा आहे। पहा आता आपण पुढील गळ्याचं मार्क करून घेऊया। गळारुंदी आपण 3 इंच घेतली होती, त्यानंतर गळ्याची खोली घेतोय आपण 6 इंच। खालच्या साईडला 3.5 इंचाला मार्क करून इथं बॉक्स तयार करून घेऊयात। ह्या बॉक्समध्ये आपण गोल गळ्याचा शेप देऊन घेतोय। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही गळ्याचा शेप देऊन घ्या। इथे आपल्या पुढील गळ्याचा मार्क करून झालाय। आता आहे असं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर मागील गळ्यासाठी मार्क करूयात। गळारुंदी आपण 3 इंच घेतली होती, खालच्या साईडला गळ्याची खोली 3.5 इंच घेऊन पुन्हा खालच्या साईडने 3.5 इंचाला मार्क करून इथं हा बॉक्स तयार करून घेतोय। यामध्ये मी गोल गळ्याचा शेप देऊन घेते। आता गळ्याचा शेप कटिंग करून घेऊयात। त्यानंतर आपण अस्तरचा पार्ट मेन फॅब्रिकवर आहे असा अर्धा इंच मार्जिन सोडून कटिंग करून घेणार आहोत। आपण जे ड्रेस पीस घेतो त्याचे काही गळे हे पसरट असतात, तर ते कशा पद्धतीने कमी करावे ते पाहूयात।
इथे मी पुढील गळ्याचं कापड घेतलंय. हा प्रिंटेड नेक आहे. आपण गळारुंदी घेतली होती 6 इंच. इथे पहा 7 इंच आहे. आपल्याला 1 इंच कमी करायची आहे. तर आपला जो गळा आहे तो आपण अशा पद्धतीने मध्यात फोल्ड करून घेतोय. त्यावर आपल्याला गळारुंदीचा मार्क करून घ्यायचा आहे. तिथून आपण खालच्या साईडला अशा पद्धतीने क्रॉस शिलाई करून घेतोय. या पद्धतीने तुम्ही गळ्याची रुंदी कमी करू शकता. त्यानंतर ह्यावर मी अस्तरचा पार्ट ठेवून अर्धा इंच मार्जिन सोडून आहे असा कटिंग करून घेणार आहे. पहा, मेन फॅब्रिकच्या वरच्या साईडवर इथं आपण अस्तरचा पार्ट ठेवलाय. त्यावर आपल्याला टाचण्या लावून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपल्याला शिलाई करायला सोपं जातं. आता इथं 5 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत आपल्याला अगदी कडेने इथं शिलाई करून घ्यायची आहे. शिलाई करत असताना आपल्या कापडावर कुठे चुणे येणार नाही ह्याची काळजी घ्या. आपण कुर्तीचे पुढील आणि मागील दोन्ही गळे पलटवून घेणार आहोत. पहा, इथं आपण गळ्याला शिलाई करून घेतली. आता एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते आपल्याला 5 इंच इतपत मार्जिन सोडत अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे. गळ्याला इथं आपण नॉच देऊन घेतले. आता अस्तरचा भाग मेन फॅब्रिकच्या आतल्या साईडला पलटवून त्यावर आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. दाबटीप दिल्यामुळे आपल्या गळ्याला छान फिनिशिंग येते, त्यामुळे दाबटीप द्यायला विसरायचं नाही. इथे आपण संपूर्ण गळ्यावर दाबटीप देऊन घेतली. पहा, आता आपल्या टॉपच्या अस्तरचा जो बॉटमचा घेर आहे तो आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून त्यावर टीप देऊन घ्यायची आहे. टॉपला अस्तर जोडण्यापूर्वी आपल्याला ही खालच्या साईडची शिलाई करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपण मेन फॅब्रिकवर अस्तर जोडून घेतोय. तर इथे मी टाचण्या लावून घेतल्या. आपल्याला शोल्डरपासून शिलाई करायला सुरुवात करायची आहे. 5 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत इथं आपण मेन फॅब्रिकवर अस्तर जोडून घेतोय. सॅटिनचं फॅब्रिक शिलाई करताना सरकतं, त्यामुळे इथं आपल्याला अगदी व्यवस्थित काळजी घेत शिलाई करायची आहे. इथं तुम्ही टाचण्यांचा वापर करा, म्हणजेच आपलं फॅब्रिक हे हलणार नाही. इथे आपल्या एका बाजूची शिलाई झाली की दुसऱ्या साईडची शिलाई आपल्याला बॉटमपासून शिलाई करायला सुरुवात करायची आहे. पहा, इथे मी सेम त्याच पद्धतीने टाचण्या लावून शिलाई करून घेते. इथे आपण पुढील भागाला मेन फॅब्रिक सोबत अस्तर जोडून घेतलं. त्यानंतर मी एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक कटिंग करून इथं पुढील भाग तयार करून घेतला. पहा, आता आपण मागील भागाची शिलाई पाहूयात. मागील भाग सुद्धा त्याच पद्धतीने मेन फॅब्रिकच्या वरती अस्तरचा पार्ट ठेवून त्यावर इथं मी टाचण्या लावून घेतल्या. आता इथं आपल्याला 5 इंच इतपत शिलाई घेत शिलाई करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्या गळ्याच्या इथलं जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते 5 इंच इतपत सोडून आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे. गळ्यावर नॉच देऊन घ्या. आता अस्तरचा पार्ट आतल्या साईडला टाकून त्यावर आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. इथे आपण कुर्तीचा मागील गळासुद्धा पलटवून घेतला. पहा, दाबटीप द्यायला विसरायचं नाही. दाबटीप दिल्यामुळे आपल्या टॉपला छान फिनिशिंग येते. त्याचसोबत अशा पद्धतीने गळे पलटवल्यामुळे आपला बराचसा वेळ वाचतो आणि आपल्या कुर्तीला फिनिशिंगसुद्धा खूप छान येते. पहा, इथं आपण गळा पलटवून घेतला. आता आपल्या कुर्तीचा जो बॉटमचा अस्तरचा भाग आहे तो इथे डबल फोल्ड करून त्यावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. मेन फॅब्रिकला हा अस्तरचा भाग जोडण्याआधी आपल्याला ही बॉटमची शिलाई करून घ्यायची आहे. इथे आपण शिलाई करून घेतली. आता मेन फॅब्रिकला अस्तरचा पार्ट जोडून घेऊया. इथे मी टाचण्या लावून घेतल्या आणि अगदी कडेने 5 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत अगदी व्यवस्थित इथं अस्तर जोडून घेते. अस्तर जोडताना कापडावर कुठे चुणे येणार नाही याची काळजी घ्या. आणि मेन फॅब्रिक आपल्याला बाजूने अर्धा इंच इतपत एक्स्ट्रा कटिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं अस्तर जोडते वेळेस आपल्याला जर कुठे कमी आलं तर तिथं आपल्याला ॲडजस्ट करता येईल. त्यामुळे मेन फॅब्रिक कटिंग करते वेळेस थोडा एक्स्ट्राच ठेवून कटिंग करत जा. इथे आपण मागील भागाला सुद्धा मेन फॅब्रिक अस्तरसोबत जोडून घेतला. आता एक्स्ट्राचं फॅब्रिक इथे मी कटिंग करून घेणार आहे. आता आपण बाही कटिंग करून घेऊयात. तर इथे मी अस्तरचे पार्ट 4 फोल्डमध्ये करून घेतलेत.
बाहीची घडी घेत असताना आपल्याला छातीचा चौथा भाग आणि त्यामध्ये अर्धा इंच लूजिंग घ्यायचं आहे. आपल्या बाहीची लांबी आहे 14 इंच, तर इथे मी 14 इंचला मार्क करते कारण आपण नंतर खालच्या साईडला 1 इंचाची पट्टी जोडणार आहोत. त्यानंतर आपण कॅफ हाईट घेतोय 3.4 इंच. आपली छाती 34 इंच आहे, त्यानुसार इथे आपल्याला 3.4 इंचाला मार्क करून लाईन आखून घ्यायची आहे, म्हणजेच आपल्याला माप टाकायला सोपं जातं. आता यामधून आपण शिलाई मार्जिन मायनस करून घेणार आहोत. आता ह्या पॉईंटपासून आपल्याला बंद बाजूपर्यंत अशी क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे. बंद बाजूकडून 1.25 इंचाला मार्क करून इथं आपण ह्या लाईनचा मध्य काढून घेतोय. पट्टी मध्यातून फोल्ड करून अशा पद्धतीने ह्या लाईनचा मध्य काढून वरच्या साईडला आपल्याला अर्धा इंचाला मार्क करून घ्यायचा आहे. आता जिथं आपण 1.25 इंचाला मार्क केलं तिथून आपण मागील मुंड्याचा शेप देऊन घेऊया. आता पुढील मुंड्यासाठी मध्यापासून फिटिंग लाईनपर्यंतचा मध्य काढून घ्या. तिथेच आपल्याला खालच्या साईडला 1/2 इंचाला मार्क करून आपल्या बाहीचा मधला सेंटर, त्यामधून आपल्याला पुढील मुंड्याचा अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर खालच्या साईडला दंडघेराचा मार्क करून घ्या, त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता हे दोन्ही पॉईंट्स आपण जोडून घेऊयात. इथे आपल्या बाहीचं ड्राफ्टिंग झालं. आता आपण कटिंग करून घेतोय. सुरुवातीला आपल्याला मागील मुंड्याचा शेप कटिंग करून घ्यायचा आहे. त्यानंतर ही बाही अशा पद्धतीने ओपन करून घ्या. त्यानंतरच पुढील मुंड्याचा शेप कटिंग करून घ्यायचा असतो. इथे आपण बाही अस्तरवर कटिंग करून घेतली. त्यानंतर आहे अशी मेन फॅब्रिकवर ठेवून अर्धा इंच मार्जिन सोडून इथं मी बाही कटिंग करून घेतली. बाहीच्या बॉटमला इथं आपण आपल्या टॉपमधलं जे उरलेलं कापड राहिलंय त्याची इथे पट्टी लावून घेणार आहोत. तर त्यासाठी इथं मी 4 इंच उंची आणि दंडघेऱ्याप्रमाणे ह्याची लांबी घेतलेली आहे. आता आपण बाही सेपरेट करून घेऊयात. अस्तरचे भाग बाजूला ठेवून मेन फॅब्रिकचे भाग आपल्याला अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचे आहेत. त्यावर अस्तरचे पार्ट समोरच्या साईडने अशा पद्धतीने ओपन करून घ्या. आता अस्तरचा एक पार्ट आपल्याला खालच्या साईडला ठेवून घ्यायचा आहे. त्यावर आपण मेन फॅब्रिकचे दोन्ही पार्ट ठेवून घेतोय. आता वरच्या साईडने आपल्याला एक बाही सेपरेट करायची, म्हणजे आपली खालची बाहीसुद्धा सेपरेट होते. आता आपण शिलाई करून घेऊयात. तर आपला अस्तरचा पार्ट हा बाहीच्या वरच्या साईडला आहे, पण आपण खालच्या साईडला पट्टी लावणार आहोत, म्हणून आपण डायरेक्ट असा आतल्या साईडला पलटवून घेतोय. पहा, आपला अस्तरचा पार्ट हा मेन फॅब्रिकच्या आतल्या साईडला ठेवून इथं आपण बाही आहे अशी जोडून घेतोय. ज्या पद्धतीने आपण समोरच्या बाजूला शिलाई करून आतल्या साईडला बाही फोल्ड करत असतो, त्याच पद्धतीने आपल्याला शिलाई न करता अस्तरचा पार्ट मेन फॅब्रिकच्या आतल्या साईडला ठेवून त्यावर अगदी कडेने इथं आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तुम्हाला डायरेक्ट शिलाई द्यायला जमत नसेल तर इथं टाचण्यांचा वापर करा आणि आपल्या बाहीला कुठे फुगा येणार नाही ह्याची काळजी घेत इथं आपल्याला शिलाई करायची आहे. आता एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते इथं मी कटिंग करून घेते. जितका आपला अस्तरचा भाग आहे त्यानुसारच इथं आपल्याला मेन फॅब्रिकसोबत बाही कटिंग करून घ्यायची आहे. आपल्याला कुठेही मार्जिन सोडायचं नाही आहे. इथे आपल्या बाहीची बाहेरील बाजू ही खालच्या साईडला आहे. आपण जी मेन फॅब्रिकची पट्टी घेतली होती त्याची आतली बाजू आपल्याला ह्या अस्तरच्या भागावर ठेवून इथं एकदा बितपत शिलाई घेत पट्टी जोडून घ्यायची आहे. आपल्या अस्तरच्या भागावर पट्टीची बाहेरील बाजू आहे आणि ही पट्टी आपण समोरच्या साईडला पलटवून घेणार आहोत. शिलाई झाल्यानंतर पट्टीवर नख मारून घ्या किंवा इथं तुम्ही दाबटीपसुद्धा देऊ शकता, पण आपलं सॅटिनचं फॅब्रिक आहे त्यामुळे नख मारल्यामुळे ते आहे असं बसतं. पट्टीचं अर्धा इंच कापड आतल्या साईडला फोल्ड करून आपण जी शिलाई दिली होती त्याच्या थोडंसं वरच्या साईडला आपल्याला हे कापड ठेवून अगदी कडेने इथं आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. आपण जी आधी शिलाई केली होती त्याच्या थोडंसं वरच्या साईडला पट्टी ठेवून घ्या, म्हणजे आपली आधीची शिलाई ही झाकून जाते आणि आपल्या स्लीवला फिनिशिंग खूप छान येते. बाहीच्या दुसऱ्या बाजूची शिलाईसुद्धा आपल्याला सेम ह्याच पद्धतीने करून घ्यायची आहे. इथे आपण आपल्या दोन्ही बाह्या अगदी फिनिशिंगसोबत तयार करून घेतल्या. आता आपण शोल्डर जोडून घेतोय. सुरुवातीला आपण बाहेरच्या बाजूने शोल्डर जोडून घेतोय. तर आपल्या कुर्तीचे दोन्ही आतील पार्ट एकमेकावर ठेवून 1/2 इंच इतपत शिलाई मार्जिन घेऊन इथं आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. ही शिलाई झाल्यानंतर पुन्हा आपल्याला एकदा बितपत शिलाई घेत त्यावर डबल शिलाई करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने शोल्डर जोडल्यामुळे आपली शिलाई ही आतल्या साईडला जाते आणि आपले शोल्डरचे धागे हे बाहेरच्या साईडला येत नाही. दुसऱ्या बाजूचे शोल्डरसुद्धा मी सेम ह्याच पद्धतीने जोडून घेतले. पहा, आता आपण बाही जोडून घेतोय. बाही जोडण्यापूर्वी ती मध्यात फोल्ड करून सेंटरला नॉच देऊन घ्यायचा.
बाही जोडत असताना आपल्या बाहीचा जो गोलवा शेप आहे तो पुढल्या साईडलाच आला पाहिजे. आता आपण जो बाहीला नॉच दिलाय तो शोल्डर पट्टीच्या सेंटरवर ठेवून इथं आपल्याला एकदा बितपत शिलाई घेत अशा पद्धतीने बाही न खेचता जोडून घ्यायची आहे. जर तुम्ही छातीनुसार बाही कटिंग केलीत तरच तुम्हाला ती परफेक्ट पुरेल, नाहीतर मग शिवण्यात कमी जास्त होतं. एका बाजूची बाही जोडून झाल्यानंतर पुन्हा आपण मध्यातून दुसऱ्या साईडची बाही जोडून घेतोय. मध्यातून बाही जोडायला सुरुवात केल्यामुळे ती दोन्ही बाजूला अगदी समान पुरते, त्यामुळे आपला बाहीचा शेपसुद्धा अगदी परफेक्ट येतो. आपली सिंगल शिलाई झाली की लगेच त्यावर इथं आपण डबल शिलाई करून घेतोय. बाही जोडत असताना नेहमी डबल शिलाई करून घ्यायची. इथे आपली बाही जोडून झाली. आता आपल्या कुर्तीचे दोन्ही पार्ट हे एकमेकावर ठेवून इथं आपण एकदा बितपत शिलाई घेत मार्जिन शिलाई करून घेतोय. कमरेपर्यंत आपल्याला सेम ह्याच पद्धतीने एकदा बितपत शिलाई मार्जिन घेत शिलाई करून घ्यायची आहे. ही आपण मार्जिन शिलाई करतोय. कमरेपर्यंत शिलाई झाल्यानंतर जिथं आपण साईड चॉकसाठी मार्क केलेला आहे 1 इंचावर तिथं आपल्याला शिलाई सरळ करून घ्यायची आहे आणि तिथं आपण शिलाई लॉक करून घेतोय. पहा, हे 1 इंच मार्क आपण साईड चॉकसाठी केलं होतं. आता आपण साईड चॉक करूया. आपल्या कुर्तीची बाहेरील बाजू ही खालच्या साईडला आहे आणि अस्तरची बाजू ही वरच्या साईडला आहे. आपण जे साईड चॉकसाठी 1 इंच मार्जिन घेतलं होतं ते मी इथं संपूर्ण टॉपवर अशा पद्धतीने ड्रॉ करून घेतलं आहे. म्हणजेच आपलं तेवढंच कापड हे आतल्या साईडला फोल्ड केलं जाईल. आपण जे 1 इंच शिलाई मार्जिन घेतलं आहे ते अशा पद्धतीने आपल्याला डबल फोल्ड करून आतल्या साईडला ठेवून त्यावर आपल्याला कडेने टीप देऊन घ्यायची आहे. साईड चॉकसाठी शिलाई करते वेळेस कापड आपल्याला लूज न ठेवता थोडंसं खेचून घ्यायचं आहे, तरच आपल्या कुर्तीची बाजूची शिलाई ही सरळ रेषेत येते, नाहीतर मग ती क्रॉस गेल्यासारखी वाटते. त्यामुळे साईड चॉकला शिलाई करते वेळेस नेहमी कापड हे खेचून घ्यायचं. जेवढं आपण साईड चॉकसाठी एक्स्ट्रा मार्जिन घेत असतो तितकं आपल्याला संपूर्ण अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे, तरच आपला टॉप हा व्यवस्थित फिटिंगला बसेल. जिथे आपल्या टॉपची कैची आहे तिथंपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने सरळ शिलाई करून घ्यायची आहे. इथे कापडाची दिशा बदलत असताना सुई आतल्या साईडला ठेवून मगच आपल्याला फुटर वर करून कापडाची दिशा बदलून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने. आता दुसऱ्या बाजूचं कापडसुद्धा आपल्याला अर्धा इंचाला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. पहा, इथं आता आपण सरळ शिलाई करून घेतोय. त्यानंतर पुन्हा आपल्याला त्याच पद्धतीने खालच्या साईडला सुद्धा कापड खेचून अगदी व्यवस्थित अशी शिलाई करून घ्यायची आहे. साईड चॉकसाठी इथं आपण 1 इंच मार्जिन एक्स्ट्रा घेतलं होतं, म्हणून इथं आपण अर्धा इंचाला डबल फोल्ड करून शिलाई करून घेतोय. आपण जे 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलं होतं ते दोन्ही बाजूला ड्रॉ करून घ्या, म्हणजेच आपलं तेवढंच कापड हे आतल्या साईडला फोल्ड केलं जातं आणि आपल्या साईड चॉकची शिलाई ही अगदी सरळ रेषेत येते. इथे पाहताय अगदी सोप्या पद्धतीने आणि परफेक्ट असं आपण टॉपला साईड चॉक करून घेतलं. आता ह्याच पद्धतीने आपल्याला कुर्तीच्या दुसऱ्या बाजूची शिलाई करून घ्यायची आहे. आपल्या कुर्तीच्या दोन्ही बाजूची शिलाई झाल्यानंतर आपल्या कुर्तीचा जो बॉटमचा घेर आहे तो आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून त्यावर शिलाई देऊन घ्यायची आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण पॅन्टची कटिंग आणि शिलाई पाहणार आहोत. इथे अगदी सोप्या पद्धतीने आपल्या संपूर्ण टॉपची कटिंग आणि शिलाई झाली आहे. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.